कॉंग्रॅच्युलेशन करायला फोन केला की हो. कशाबद्दल? ते देवयानी आणि विक्रमचं लग्न लागलं की हो. हे लग्न व्हायला नको म्हणून तुम्ही खूप प्रयत्न केला नाही. विक्रमला किडनॅप केलं पण त्याला सही सलामत सोडून आम्ही नीलच्या हवाली केलं. त्यानं ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी ठरलेल्या मंडपात घेऊन त्याचं लग्न लावून टाकलं. गप्पा. हे तर फक्त सुरुवात आहे रणवीर राजे. त्याच्यानंतर तुम्ही ओरडायचं आणि मी फक्त हसायचं. नागिनी वहिनी, खरं तर मी तुमच्यावर खूप नाराज होते. मला तुझी नाराजी समजू शकते, पण तुला माहितीये ना मी तुमच्या लग्नाला का नाही येऊ शकले. हो, म्हणूनच मी तुम्हाला माफही केलं. कशी आहे तुमची मैत्रीण आता? आता बरी आहे. आम्ही तुम्हाला कोणालाच लग्नाला बोलू शकलो नाही, पण तरी तुम्ही आमच्यावरचं प्रेम ज्या पद्धतीने व्यक्त केलं आम्ही खरंच तुमचे खूप आभारी आहोत. नाही हो, नाराज गिराज काय भाऊ, उलट तुमचं लग्न आमच्याच वस्तीत झालं असं समजून तयार लागलो आम्ही. होय की ना? हळदीचं ताट घेऊन ये बरं. आणजो लवकर आणजो. तुमच्या लाडक्या आदित्य राजांनी देवयानी बरोबर लग्न केलं. कसं शक्य? हो, आदित्य राजे तर हो, त्यांना कोणीतरी किडनॅप केलं होतं. त्यांची सुटकाही झाली आणि त्यांनी आता देवयानी बरोबर लग्नही केलंय. हे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातलं आपल्याला काहीही माहित नाही. शांत व्हा रणवीर. आमच्या आदित्य राजांनी लग्न केलं असेल यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाही. पण तुम्हाला कोणी सांगितलं? लिंगप्पा. आदित्य राजांना किडनॅप करण्यात त्याचाच हात होता. त्यांचं लग्नही लावून देण्यात त्याचाच हात होता. आम्ही त्या लिंगप्पाला अजिबात सोडणार नाही. जाऊन गोळी घालतो त्याला. थांबा रणवीर, रागाच्या भरात असं काहीतरी करू नका की आम्ही आमच्या तिसऱ्या मुलालाही गमावून बसू. आदित्य राजांनी जर देवयानी बरोबर लग्न केलं असेल तर तुमची लिंगप्पा समोर आणि आमची देवयानी समोर हार झाली आहे. चला अंगठीचा खेळ खेळूया. हो, आपण ते का नाही आमच्या शोधून राहिलं ना. देवयानी, अगं अंगठी तू जिंकलीस ना, मग चेहऱ्यावर हसू का नाही? जिंकण्याचा खरा आनंद आपल्या माणसासाठी हरण्यात असतो हे मला आज कळलं. त्या लिंगप्पाने आमच्या विरोधात आदित्य राजांना वापरलं. त्याचे आता शेवटचे दिवस आहेत आणि त्याच्या वाईट दिवसांना आजपासूनच सुरुवात झाली आहे. रणवीर राजे, लिंगप्पाचे वाईट दिवस जरी आजपासून सुरू होणार असले ना तरी तुमचे वाईट दिवस कधीच सुरू झाले. आता तुमच्या दोघांमध्ये शेवट गोड कोणाचा होणार ते मात्र मी ठरवणार.